शिवसेना संसदीय समितीची काल बैठक झाली। यामध्ये खासदारांनी खरं तर 22 जागांची मागणी केलेली आहे, दावा केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटचा निर्णय घेतील। मात्र आपल्यासोबत बोलण्यासाठी यावरती खासदार धैर्यशील माने सुद्धा आहेत। सर, खरं तर बैठक झाली कार 22 जागांवरती एकूण दावा करण्यात आलेला आहे। काय सांगा, 18 खासदार आहेत मात्र 22 जागांवरती दावा करताय। तुमच्यासोबत सध्या 13 ते 14 खासदार आहेत। 22 जागा ह्या पूर्वी शिवसेनेनं लढवलेल्या आहेत। 48 पैकी 22 जागांवर शिवसेनेनं क्लेम करणं हे क्रमप्राप्त आहे, कारण मागच्या वेळी 22 जागा आम्ही युतीमधनं या ठिकाणी लढवलेल्या आहेत। त्याचबरोबर 18 जागांच्यावर आमचे शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर नावावरती या ठिकाणी उमेदवार हे विजयी झालेत। त्यामुळं ह्या 18 जागांचा अधिकचा आग्रह या ठिकाणी सर्वच खासदारांनी कालच्या मीटिंगमध्ये बोलून दाखवला। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तिन्ही पक्ष एकत्र बसून याच्या बाबतीतला फॉर्म्युला तयार करतील। एकूणच 3 पक्ष असल्यामुळे कुठेतरी कमी जागा वाटायला येत आहेत असं दिसतंय। त्यामुळे यावरती समाधान कसं मानाल? 22 जागांवरती जर नाहीच मिळाली उमेदवारी तर 13 जागांवरती समाधान मानावं लागेल असं एकंदरीत चित्र आहे। नाही, आता हे जरतरचे आराखडे आहेत, अजून कुणीही समाधानी किंवा असमाधानी होण्याचा प्रश्न येत नाही। ज्यावेळी एखादा नवीन फॉर्म्युलेशन होतं त्यावेळी अकोमोडेटिव्ह असावं लागतं। तिन्ही पक्षांनी एकत्रपणे नवीन कॅल्क्युलेशन्सप्रमाणे त्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात। निश्चितपणे राज्यातली नेते मंडळी एकत्रपणे याच्यावर कलेक्टिव्ह निर्णय घेतील। अजून त्या पद्धतीचं पार्लमेंटरी बोर्डाची बैठक अजून तरी झालेली नाही। पार्लमेंटरी बोर्डांच्या बैठकी ज्यावेळी या ठिकाणी चालू होतील त्यावेळी निश्चितपणे याच्या बाबतीतले काही गोष्टी आपोआप समोर यायला चालू होतील। विद्यमान खासदारांच्या जागेत तेच खासदार लढतील, मात्र इच्छुक जे आहेत उमेदवार त्यांच्यासाठी कुठेतरी दुसरा मतदारसंघ निवडण्यात येईल का, अशा प्रकारची काही चर्चा झाली आहे का? कोणत्याही पद्धतीची अजून कसलीही चर्चा नाही। ही जी आहे ही खासदारांनी आपलं मत सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यापाशी बोलून दाखवलं। हा काही फॉर्म्युला नाही, पण जो मागचा फॉर्म्युला होता त्याच्या अनुषंगिक या ठिकाणी ही अशा मागण्या या ठिकाणी समोर येत आहेत। खरं तर एकीकडे बघितलं तर खासदारांनी कमळावरती कमळ चिन्ह लढण्यावरती फार इच्छा दाखवलेली आहे। काही खासगीमध्ये तर काही बैठकीमध्ये अशा प्रकारची काही घटना घडलेली आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्या चिन्हावरती इच्छुक आहात? हे बघा, कोणत्याही पद्धतीच्या ह्या ज्या चर्चा आहेत ह्या चर्चा फक्त माध्यमांच्या मधनं समोर येत आहेत। अल्टिमेटली महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लोकांच्या समोर जाणार आहोत। शिवसेना असेल, भाजप असेल, हे सगळे सांघिकपणे या ठिकाणी ही इलेक्शन लढणार आहोत। पक्षाचं प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं चिन्ह घेऊनच या ठिकाणी लढणार आहे। त्यामुळं ह्या ज्या चर्चा आहेत ह्या निरर्थक आहेत। प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे। प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपण त्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी या ठिकाणी असावं। निश्चितच त्या परिस्थितीमध्ये सर्व नेते मंडळी एकत्रपणे ज्या त्या मतदारसंघामध्ये आपापली ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि बीजेपी आणि राष्ट्रवादी हे तिन्ही एकत्र मिळून महायुतीचे 48च्या 48 जागा कशा येतील याच्यावरचं टार्गेट ठेवून या ठिकाणी काम सुरू आहे। शिवसेनेच्या जे खासदारांचे मतदारसंघ आहेत यामध्ये अनेक ठिकाणी भाजप तयारी करताना दिसते। भाजपचे सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत। अशा पेच निर्माण झाल्यावरती तुमची नक्की काय भूमिका असेल? तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा तयारी सुरू आहे, सदाभाऊ खोत सुद्धा इच्छुक आहेत। नाही, संपूर्ण राज्यभर आणि देशभर जो या ठिकाणी देशातला सर्वात मोठा पक्ष आहे त्यांनी तयारी पॅरलल सगळीकडे या ठिकाणी करून ठेवणं हे क्रमप्राप्त आहे। ही इलेक्शनची ती जी या ठिकाणी तयारी आहे, जो उमेदवार तिथं असेल त्याच्या पथ्यावरती पडणारच आहे। त्यामुळं जोपर्यंत हा फॉर्म्युला सेट होत नाही तोपर्यंत ह्या जरतरच्या शक्यता त्या ठिकाणी तयार होतात। एकदा महायुतीचा फॉर्म्युला सेट झाला, जो या ठिकाणी चिन्हावरचा उमेदवार असेल तो महायुतीच्या चिन्हावर असणारा एखाद्याही उमेदवाराला त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी होईल। त्यामुळं त्यांची तयारी ही पक्ष बांधणीची तयारी आहे। त्यांची तयारी ही लोकसभेला अधिकचं या ठिकाणी बळ मिळण्याची तयारी आहे। त्याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदा महायुतीलाच होणार आहे। आणखी एक प्रश्न आहे, शिवसेनेचा जो पक्ष निधी आहे 50 कोटी त्याच्यावरती कुठेतरी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते। एकीकडे आरोप केला होता की ठाकरे गटाकडून पैसे काढण्यात आले, पण तो ठाकरे गटाकडून सुद्धा आरोप करण्यात आला। त्यामुळे त्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असली माहिती समोर येते। मला याची काही कल्पना नाही। आपण या बाबतीत मला काहीच क्लॅरिटी नाही। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। बघितलं तर खासदार 22 जागांवरती लढणार असलेली शिवसेना खासदारांची एकंदरीत भूमिका आहे। मात्र जे 18 मतदारसंघ आहेत त्यामध्ये विद्यमान खासदार हे शिवसेनेच्या आहेत। मात्र 4 जे मतदारसंघ आहेत यामध्ये शिवसेनेचा पराभव झाला। मात्र त्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार उतरावेत अशा प्रकारची मागणी आणि अशी भूमिका आहे ती शिवसेना खासदारांचे आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरती योग्य निर्णय घेतील आणि मुख्य निर्णय घेतील। मात्र महायुतीमध्ये जागा वाटपाला महत्त्व आहे आणि जागा वाटपामध्ये खरं तर शिंदे गटाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।